सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी आमच्या आपटी भैरोबाच्या शिवारात आलो आहे आणि सकाळचं वातावरण अगदी एकदम फ्रेश आहे. एकदम मस्त नजारा आहे. मी आता तुम्हाला दाखवतो आहे. या ठिकाणी ढगाचं वातावरण थोड्या प्रमाणात दिसतंय आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळीकडं हिरवागार परिसर आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतोय आणि शेतीवाडी आमची अगदी भरगच्च अशी पावसा पाण्यानं न्हावून गेलेली आहे आणि या ठिकाणचा परिसर एकदम शांत आहे आता. आणि माझ्या पाठीमागं जे दिसतंय ते आमचं भैरवनाथाचं मंदिर आहे. मी भैरवनाथाचा खास व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलवर पाहू शकताय. आणि आत्ता नेमका पाऊस पडायला लागलेला आहे. पावसाचं वातावरण थोडंफार झालंच होतं, पाठीमाग काळं डाग आपण पाहतोय. तरी पण मी आता तुम्हाला आमच्या आपटा गावचा हा शेतवडीचा जो भाग आहे तो कशा पद्धतीचा आहे तो मी त्याचा भाग पहिला मी तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणी माझ्या पाठीमागं तुम्हाला एक पोल्ट्रीसुद्धा दिसते, ती सुद्धा दाखवतो वरून. पाठीमागं माझ्या दिसतोय तो वारणेकडचा भाग आहे, बोरपाडे, शहापूर. आणि हा वरती जो रोड गेला आहे तो आमच्या आपटी गावाकडे गेला आहे. नावलीकडून नावली धारवाडी या गावाकडून आमच्या आपटी गावाकडे वर गेलेला रोड आहे पन्हाळ्याकडे. बघू शकताय मंडळी, हिरवागार परिसर, हिरवाईने नटलेला आमचा आपटी गाव. ही बघा खाली नावली धारवाडीकडून आमच्या आपटी पन्हाळ्याकडे लोक चाललेले आहेत. सकाळी पावसाचं एवढं वातावरण नव्हतं आणि मी आत्ता नेमकं व्हिडिओ करायला घेतल्यानंतर पावसाचे बारीक थेंब चालू झाले. पावसात भिजायची पण काय वेगळीच मजा असते या. मी तुम्हाला काही आणि एक 2-4 ठिकाणी हा भाग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर आणखी एक दुसऱ्या पॉइंटला आपण जाऊया. तर मंडळी, पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळं आता वातावरण ढगाळ झालेलं आहे किंवा काळसर असं झालेलं आहे, त्यामुळं थोडं अंधुक दिसतंय. मी नेमका व्हिडिओ शूट करायला इथं आलो होतो आणि त्याच वेळेला नेमका पाऊस चालू झाला आहे. आणि मी आता नेमकं पावसामुळं आमच्या खंडोबाच्या मंदिराजवळ थोडा वेळ थांबलोय. ते आमच्या आपटेगावचं खंडोबाचं मंदिर आहे. तुम्ही आता या ठिकाणी बघितलं तर झाडी थोडीफारच दिसत्या. पूर्वी तर झाडांचं प्रमाण भरपूर होतं, पण अलीकडे झाडे थोडं वाढलेली आहे, त्यामुळे झाडांचं प्रमाण कमी झालंय. मंडळी, मी आपटी, नावली, धारवाडी या मधल्या पॉइंटवर आलोय. हे आता धारवाडी गाव आपण या ठिकाणी पाहू शकतोय. आणि वरती जो दिसतोय तो आपला किल्ले पन्हाळगड आहे. आणि अतिशय मनोहारी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. निसर्गरम्य परिसर आहे. हे समोर दिसतंय ते आपले अवकाश केंद्र आहे पन्हाळगडावरील. आणि त्यानंतर हा जो परिसर जो समोर दिसतोय डोंगर भाग तो मसाई पठाराचा आहे. आणि या ठिकाणी तुरुकवाडी जे गाव आहे ती वरती मध्य सेंटरला आहे आणि इथूनच सगळी लोक आपल्या या मसाई देवीकडे जातात, मसाई पठाराकडे. आणि थोड्या वेळापूर्वी जो पाऊस चालू होता तो आता पाऊस बंद झाला आहे. आणि मी आता सूर्याची किरणं पडलेली आहेत. आता बघू शकताय वातावरण परत एकदा स्वच्छ झालेलं आहे. मगाशी ढगाळ वातावरण होतं. आणि आमच्या इथली बघू शकताय भाताची शेती. या ठिकाणी बऱ्याच वेळेला भाताची लागवड दरवर्षी केली जाते. मुख्य म्हणजे भाताची रोप
दरवर्षी या ठिकाणी लावली जाते। ही सुद्धा पाहू शकतोय छोटी छोटी भाताची शेती आहे। भाताची तुकडी बारकी आहेत तरी पण या ठिकाणी पाहू शकताय भाताची रोप लावली जाते। तर काही मंडळी मला आता हाक मारायला लागलेली आहेत, व्हिडिओ करतेले पाहून। आमची भीमदादा आहेत या ठिकाणी, सकाळी सकाळी वैरणीचा भारा घेऊन आलेले आहेत जनावरांसाठी। पाहू शकताय सकाळी अशी शेतीची कामं प्लस आणि जनावरांसाठी वैरणीची सोय करावी लागते। तर मंडळी खुरप, इळा, पाटीला आपलं पोतं किंवा आपला प्लास्टिकचा कागद घेऊन अशी लोक शेतात जातात वैरणीला। पाऊस आला तर या पोत्याचा किंवा प्लास्टिकच्या कागदाचा वापर करतात भिजू नये म्हणून। एकदम मस्त परिसर आहे दादा। हे आमच्या भावकीतल्या लोकांची घर आहेत, गायकवाड मंडळींची। अतिशय निसर्गरम्य असा परिसर। मंडळी दिवसभर जरी बघत राहिलं तर आपण या ठिकाणी एकसारखं पाहत राहू शकतोय, अजिबात कंटाळा येणार नाही। पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, कुठल्याही ऋतूत या ठिकाणचं जे वातावरण आहे ते आमच्या किल्ले पन्हाळगडामुळं मन अगदी या ठिकाणी किंवा या भागात रमून जाते। मंडळी आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय भुईमुगाची शेती ही आहे। भुईमुगाची लागवड, परत सोयाबीनची लागवड, भाताची लागवड, हायब्रिड अशा प्रकारची आमची या ठिकाणची शेती केली जाते। आणि तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकताय भुईमुगाला फुलं लागायला चालू झाले। या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकताय म्हणजे आता शेंगा लागण्यास सुरुवात होणार। हे बघा भुईमुगाची फुलं। आणि मध्ये हा उडदाच्या शेंगांचा आरा घातलेला आहे। या उडदाच्या शेंगा तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो। मी तुम्हाला काही कालांतराने शक्यतो उडीद किंवा उडदाच्या डाळीचा उपयोग काय होतोय ते सुद्धा दाखवणार आहे। आणखी एक या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय चवळीच्या शेंगा, तर थोडा छोट्या आहेत। अशा पद्धतीचे चवळी शेंगा आहेत। आता ही पिकलेली चवळ्याची शेंगा आहे। आणि ह्या हिरव्या कच्च्या सुद्धा खातोय, बऱ्याच वेळा कच्च्या सुद्धा खाल्ल्या जातात। हे बघा पूर्ण आरा अशा पद्धतीनं पुढेपर्यंत गेलेला आहे। मंडळी आमचं गाव जे आहे ते पन्हाळगडाच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि ही धारवाडी गाव आहे, नावलीपैकी धारवाडी। म्हणजे थोडं आमच्या आपटी गावच्या हद्दीत सुद्धा मोडते। आणि समोरचा जो डोंगर दिसतोय तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकताय, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही बघा या ठिकाणी काही गेल्या 5-7 वर्षात भूस्खलन झालं होतं,
म्हणजे वरची जी जमीन आहे ती घसरून खाली आली होती. या ठिकाणी बऱ्याच वेळा आता अलीकडं भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. तर मंडळी, आता मी आमच्या शिवाराच्या जवळपास मध्यभागीच आलोय म्हणा. आणि या ठिकाणी काही गावात पोल्ट्री पण 5-7 उभारलेल्या आहेत गावातल्या लोकांनी. आणि त्यातल्याच या काही कोंबड्या मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. हा व्यवसाय आमच्या गावातील काही लोक चांगल्या पद्धतीने करत आहेत. भरपूर कोंबड्या या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय पोल्ट्री व्यवसाय सुद्धा आमच्या गावात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या त्याच्या लांबड्या शेड या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. हे पहा अगदी जवळून. वरती पण अशाच 2-3 प्रकारच्या शेड आहेत. काही नवीन उद्योजक आमच्या गावात तयार झालेले आहेत. तर मंडळी, सकाळी सकाळी या ठिकाणी वैरणीची सोय केलेली जात आहे. वैरण कापून या ठिकाणी आणून टाकली आणि त्याचा परत भारा बांधायचं काम चालू आहे. हे शेतकरी मंडळींचं असं काम असते बघा. रोज सकाळी पहिल्यांदा जनावरांची सोय करूनच त्यांना घरातून बाहेर पडावं लागते. त्यासाठी गाडीसुद्धा आणली आहे, कारण आमच्या गावात हा चढाचा भाग आहे. त्यामुळं एवढी जास्त वैरण नेणं डोक्यावरनं अवघड होते. त्यामुळं गाडीचा वापर आता अलीकडं मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मंडळी, मी एका नवीन ठिकाणी परत एकदा आलोय. यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळे आमच्या तलावातील पाणी खालच्या भागात अशा पद्धतीनं वाहत आलेलं आहे. एक छोटा धबधबा या ठिकाणी तयार झालेला आहे. यावर्षी पाऊस का चांगला आहे, त्यामुळे यावर्षी पाणीच पाणी झालेलं आहे. मंडळी, आता आपल्याला या ठिकाणी पाण्याचा खळखळाटही ऐकू येत असेल. आता जवळपास 10:30चं टायमिंग झाले सकाळचं आणि काही महिला शेतात जात आहेत. आपलं सगळं साहित्य हातात डोक्यावर घेऊन शेताकडे चालले आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रमाणे छोटे धबधबे तयार झालेले आहेत. एकदम स्वच्छ पाणी फेसाळलेलं. तुम्ही याचा आवाज सुद्धा ऐकू शकताय. एक वेगळाच आनंद आपण या ठिकाणी घेतोय. मंडळी, या ठिकाणी काही फुलं सुद्धा आपल्याला दिसत आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फुलं. आणि तर मंडळी, मी एक तुम्हाला वेगळं असं वैशिष्ट्यपूर्ण फुल दाखवतो आणि त्या फुलाच्या झाडाची माहिती मी तुम्हाला सांगतो. हे फुल आणि फुलाचं झाड अतिशय उपयोगी आहे. मी आता तुम्हाला अगदी जवळ जाऊन ते झाड किंवा वेल जे आहे उपटून तुम्हाला दाखवतो. या झाडाचा किंवा याच्या पानाचा नेमका काय उपयोग आहे ते. अतिशय उपयोगी वेल आहे हा. आणि मला थोडंसं त्या ओढ्यामध्ये जरा उतरून त्याचा पाला काढून तुम्हाला दाखवावं लागणार आहे. अतिशय उपयोगी आहे शेतकरी वर्गासाठी, शेतकरी मित्रांसाठी, आमच्या शेतकरी भावांच्यासाठी. हे बघा, इथे फुल तुम्ही पाहू शकताय. अतिशय सुंदर फुल आहे त्या ठिकाणी. मला बऱ्याच वेळा मी फिरत असतो त्यावेळी मला दिसलं नाही, पण आज या ठिकाणी मला धबधब्याच्या ठिकाणी हे फुल दिसलंय. आणि याचा पाला जो असतो ते अतिशय उपयोगी आहे.
हे आता मी झाड तुम्हाला एक ठिकाणी दाखवण्यासाठी काढून घेतो। हे बघा, हे फूल आणि याचा पाला अशा पद्धतीने याची पानं असतात। साधारणतः देठाकडं रुंद व पाठीमागच्या बाजूला दात्र्या अशा पद्धतीने दात्र्या असतात आणि शेंड्याकडे अतिशय निमुळते होत गेलेलं हे पान आहे। आणि याची खून म्हणजे हे अशा पद्धतीचं हे फुल असतंय। याला हाराचा पाला म्हणतात किंवा कुडकुडीची वेल हे झाडाचं नाव आहे। कुडकुडी किंवा हाराचा पाला, हाराचं झाड। तर मंडळी, या झाडाची पानं अतिशय उपयुक्त आहेत। याच्या पानापासून आपल्याला शेतात बरीचशी मंडळी कामं करत असतात। हे थोडं बाहेर येऊन तुम्हाला दाखवतो। याच्या पानाची विषयीची खूप महत्त्वाची माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो। याची पानं मंडळी शेतकरी वर्ग जेव्हा शेतात काम करत असतो, खुरप्या वेळाने कामं करत असतात त्यावेळेला, काही वेळेला किंवा अन्य कुठल्याही वस्तूने कामं करत असतात त्यावेळेला, काही वेळेला हाताला, पायाला किंवा शरीराला जखम होते आणि त्या जखमीवर अचानक काही औषधं शेतात नसतंय, शेतशिवारात किंवा त्यांच्या शेतातल्या झोपडीत, त्यावेळेला या झाडाच्या किंवा वेलीची पानं तोडून त्या कापलेल्या भागावर किंवा जखमीवर त्याचा पाला असा चोळून घेतला जातोय आणि ते चोळल्यानंतर त्या पानातनं जो रस असतोय तो रस त्या जखमीवर लावला जातोय। मी आता याची पानं काही काढून घेतो आणि त्याचा रस काढून दाखवतो। आणि अशा पद्धतीचा रस जखमीवर लावला जातोय आणि या जखमीमुळे त्यांना, याच्या रसामुळे जखम लवकर बरी होते। एक आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि हिचा वापर शेतकरी ज्यावेळेला शेतात किंवा अन्य ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी जखम झाल्यानंतर हिचा पुरेपूर वापर करतात। मी आता याची काही पानं तोडून तुम्हाला दाखवतो। मंडळी, मी आता ही पानं तोडून घेतलेली आहेत, ती थोडी धुवून घेतो स्वच्छ पाण्यात अगदी। आणि याचा कशा पद्धतीनं रस येतोय ते बघा। याला भरपूर चोळावं लागणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने या पानांचा रस आपल्याला पडताना दिसत आहे। हा जो रस आहे तो अतिशय गुणकारी आहे। जखमीवर लावल्यानंतर जखम लगेच बरं होते आणि जखम लवकर वाळते सुद्धा। त्यामुळे या हाराचा पाला किंवा कुडकुडी ज्याला म्हटलं जातंय तिचा वापर शेतकरी बंधू अतिशय चांगल्या पद्धतीने करतात। बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना दवाखान्यात सुद्धा जाण्याचं होत नाही, तेव्हा या वनस्पतीचा वापर शेतकऱ्यांच्याकडून अशा पद्धतीने केला जातो। किंवा हा पाला जो आहे रस गाळल्यानंतर त्या जखमीवर लावला तरी चालतो किंवा बांधून ठेवला तरी जातो। त्यामुळे जखम साफसुद्धा होते, शिवाय जखम भरून येण्यास मदत होते। त्यामुळे शेतकऱ्यांचा मित्रच म्हटलं पाहिजे या वेलीच्या पानांना। हाराचा पाला किंवा कुडकुडे असं म्हटलं जातं आहे। मी मुद्दाम परत नाव सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात राहावं यासाठी। शेतात शेतकरी वर्ग काम करत असतोय, त्यांच्या उपयोगात येणारी ही वनस्पती म्हटलं तरी चालेल। तर मंडळी,
आपल्या भागातही कुठं अशी वनस्पती असेल तर तिला मला तिच्याबद्दल माहिती कळवा आणि कुठली अशा पद्धतीची उपयोगात येणारी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। शिवाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दलही मला माहिती द्या। आणि मंडळी, ही वनस्पती अगदी भरपूर प्रमाणात सापडते असं काही नाही, अगदी ठराविक मोजक्याच जागी किंवा बांधावर सापडते। उन्हाळ्यात सुद्धा सापडते, पण ती अगदी कमी प्रमाणात सापडते। तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे, आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।